नमस्कार. श्री बाल शिवाजी वाचनालय मच्छे शुक्रवारच्या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी आम्ही जो काय पुस्तक वाचन करून आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर मला पुस्तकामधलं काय समजलं किंवा हे पुस्तक वाचल्यानंतर आपण तेच पुस्तक कोणत्या पद्धतीने वाचलं पाहिजे किंवा या पुस्तकातील विचार कोणत्या पद्धतीनं आचरणात आणले पाहिजे हा एक उपक्रम आम्ही जो घेत असतो त्याच उपक्रमातला या आठवड्यातला दुसरा भाग. मागील आठवड्यामध्ये आमच्या कानसुली गावच्या शिक्षकाने विनायक चौगुले सराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धनंजय कीर लिखित हे पुस्तक त्यांनी वाचन केलं होतं, अभ्यासलं होतं, त्याबद्दल त्याने आपलं मत व्यक्त केलं होतं. आणि हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र एकाच आठवड्यामध्ये एकाच भागामध्ये ते संपू शकत नाही, म्हणून आम्ही त्याचे 3 भाग असं करून तुमच्यापर्यंत आणण्याचा जो एक छोटासा प्रयत्न करत आहोत त्याच प्रयत्नाचा हा दुसरा भाग. मागील शुक्रवारी एक पहिला भाग झाला, या शुक्रवारचा हा दुसरा भाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, संपूर्ण चरित्र एका भागामध्ये न आल्यामुळे दुसरा भाग म्हणून शैक्षणिक त्यांना जे काय बालपणामध्ये शिक्षण घेतेवेळी आलेल्या अडचणी आणि आत्ता या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आमच्या मुलांना सर्व सोयीयुक्त शिक्षण मिळत असताना काही ठिकाणी आपण वाचत असतो की मुलं आत्महत्या करत असतात. त्यांच्यासाठी मगाशी चर्चा करतेवेळी तुम्ही सांगितला की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचलं पाहिजेत. तेच विचार आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून युवकांच्या पर्यंत, विद्यार्थ्यांच्या पर्यंत आणि समाजापर्यंत गेले पाहिजेत. आणि ते कोणत्या पद्धतीनं त्याने अडचणीवर मात करून शिक्षण घेतलं. आणि मागील आठवड्यामध्ये तुम्ही एक सांगितला की बाबा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितोय तो गुरगुरणारच. हे कसं काय शक्य आहे ते तुम्ही आमच्या वाचकांच्या बरोबरच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे कोण प्रेक्षक बघत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सांगा. नमस्कार. मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर धनंजय कीर यांनी हे जे आत्मचरित्र त्यांचं लिहिलेलं आहे त्याचा दुसरा भाग आपल्यासमोर घेऊन येतो. मगाशीच माझ्या मित्रानं संतोषनं म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी असं म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. होय, ते दूध आहे. आंबेडकरांनी ते दाखवून दिलेलं आहे. आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो आजच्या विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा आहे की इतक्या गरिबीतून सुद्धा त्यांनी इतकं बाबा कसं परदेशात जाऊन कशा पद्धतीनं शिक्षण घेतलं याच्या पाठीमाग त्यांची फार मोठी जिद्द होती. ती म्हणजे काय तर शिक्षणाशिवाय दलितांचा उद्धार शक्य नाही आहे, ही एक गोष्ट त्यांना समजलेली होती. शिक्षणाशिवाय दलितांचा उद्धार शक्यच नाही आहे. कारण त्यांनी आपल्या आजूबाजूला बघत होते की दलितांना कशा पद्धतीनं हीन दर्जाची वागणूक त्यांनी स्वतः अनुभवलेली होती. स्वतः कुठल्याही शाळेमध्ये, लष्करी छावणीतल्या शाळेमध्ये त्यांचे वडील शिक्षक असतात, त्याच्यानंतर ते निवृत्त झाल्यावर फक्त 35 रुपये पेन्शन असते. त्या 35 रुपयाच्या पेन्शनवर त्यांचं भागत नसतं वडिलांच्या. तरी सुद्धा ते वडील, त्यांचे आई वडील काबाड, आई वारलेली असते, वडील काबाड कष्ट करून आपल्या मुलाला शिक्षण द्यायला पाहिजे. त्या दोघांच्या मध्ये चर्चा होते की भीम, आम्ही श्रीमंत नसलो म्हणून काय झालं, तू विद्यावान का होऊ शकत नाहीस, असं वडील आणि आंबेडकरांच्या मध्ये चर्चा होते. तू विद्यावान व्हायला पाहिजे आणि यासाठी मी तुला पुरेपूर पाठिंबा देतो, म्हणून त्यांचे वडीलच त्यांना काय करतात, प्रेरणा देतात सर्वप्रथम. मग त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथंच खेड्यातल्या शाळेमध्ये जात आहे. तिथं पण त्यांना वाईट अनुभव येत आहे. आंबेडकरांना पाणी वगैरे पिताना ओंजळ करावी लागते. परत क्लास वगैरे ऐकताना बाहेर, ह्या गोष्टी मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पण त्या कोवळ्या वयामध्ये आत्ताच्या जर मुलांना अशी जर वागणूक मिळाली असती तर मुलं शाळेला गेली असती का बाबा? नाही गेली असती.
आज इतक्या मुलांना सुविधा राहून सुद्धा आई वडील काय पाहिजे ते शिक्षणासाठी आणायला तयार आहेत. 10,000चा मोबाईल घेऊन द्यायला तयार आहेत, सायकल घेऊन तयार आहेत, बस स्पेशल रिक्षाची फी भरतात, होय की नाही. मग तरी ह्या सुविधा असून सुद्धा आज मुलं अभ्यासाकडे लक्ष नाहीये, शाळेकडे लक्ष नाहीये. जरा काय तर कुठल्या तरी साध्या परीक्षेमध्ये फेल झालं तर आत्महत्येला परावृत्त होतात. अशी आम्ही भरपूर घटना पेपरमध्ये वाचलेल्या आहेत. पण मुलांना एक मी सांगू इच्छितो की अशा मुलांनी आंबेडकरांचं चरित्र अभ्यासायला का हरकत नाही. आंबेडकरांना अशी काय वेळ आलेली होती, एक वेळ की त्यांच्या सुद्धा मनामध्ये खचत होतं की इतकं हीन दर्जाची वागणूक आम्हाला मिळते, पण ह्या समाजाला सुधारल्याशिवाय मी राहणार नाही, असं त्यांनी आपल्या मनाशी खूनगाठ बांधली होती. तेव्हापासून ते शिक्षणाच्या मागे लागतात. 10वीची परीक्षा त्यांनी पास झाल्यानंतर 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा जे त्यांचा प्रवास आहे तो शिक्षणाचा प्रवास फार खडतर आहे. खडतर म्हणण्यापेक्षा आता 10वी नंतर कॉलेजला जावं लागतंय. कॉलेजला जाण्यासाठी फी भरायला पाहिजे. फी भरण्या इतके त्यांच्याकडे पैसे नसतात. तरी सुद्धा वडील त्यांचे इकडं तिकडं कुणाकडं तरी मागून असं जमवाजमव करून फी भरतात. ते सगळं आंबेडकर बघत असतात. वडिलांचे कष्ट माझ्या. त्याने आर्ट्सचे विद्यार्थी होतात सर्वप्रथम. BA ची परीक्षा पास करतात आणि BA ची परीक्षा पास झाल्यानंतर सयाजीराव गायकवाड 4 शिष्यवृत्त्या काढतात. सयाजीराव म्हणजे बडोद्याचे. मग त्या शिष्यवृत्तीसाठी आंबेडकर अर्ज करतात. मग एक दलिताचा मुलगा परदेशाला झालाय म्हणजे महाभयंकर. तिथं सुद्धा त्यांना विरोध झालेला आहे. पण सयाजीराव अगदी आधुनिक विचारसरणीचे असतात. ते जाऊ दे म्हणतात, त्यांना शिष्यवृत्ती देतात. आणि सर्वप्रथम काय 1913ला आंबेडकर न्यूयॉर्कला जातात. म्हणजे आजच्या पहिली प्रदेशवारी जी आहे ती 1913च्या जुलै महिन्यामध्ये आंबेडकर न्यूयॉर्कला जातात. आणि तिथलं वातावरण बघून त्यांना साक्षात्कार होतोय. आंबेडकरांना साक्षात्कार म्हटलेलं आहे त्यांनी. अरे चमारी, माझ्या देशामध्ये प्राथमिक शिक्षणापासून मला कॉलेजचं शिक्षण घेईपर्यंत मला एकदम बहिष्कृताची वागणूक मिळाली. मला कोण स्पर्श करत नव्हते, माझ्या बाजूला कोण बसत नव्हते. मी पाणी सुद्धा, मला ते सार्वजनिक पिपामधलं पाणी सुद्धा पित नव्हते. हे पण तिथं तो अनुभव त्यांना येत नाही. तिथं विद्यार्थ्यांच्या मध्ये अगदी मिळून मिसळून असते हे करतात. आणि तिथं असून सुद्धा त्यांचं लक्ष इकडं भारतामध्ये जे त्यांनी चळवळ चालू केलेली असते त्या चळवळीकडे लक्ष असते. तिथं असून सुद्धा त्यांनी पत्रव्यवहार केलेले आहे. इथं असं आहे बघा परिस्थिती, तिथं येऊन तसं व्हायला पाहिजे. बहिष्कृत हितकारणी सभा, दलितांच्या मध्ये जागृती करण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी ते संघटन हे करतात. मग न्यूयॉर्क मधले त्यांनी पदवीधर होतात. न्यूयॉर्कमध्ये MA ची पदवी म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स करून ते परत मुंबईमध्ये परततात. मुंबईमध्ये परतल्यानंतर त्यांना समजते की आता जर दलितांचा उद्धार करायचा असेल तर न्यूयॉर्कमध्ये असताना 2 घटनांचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे. एक, गुलामगिरी नष्ट करणारी अमेरिकेतली घटना दुरुस्ती, आणि 2, निग्रोंचं पण न्याय देण्यासाठी केलेली घटना दुरुस्ती. या 2 घटनांचा परिणाम होतोय. म्हणजे कायद्याद्वारे आम्ही हे करू शकतो. कायद्याद्वारे आम्ही दलितांना न्याय मिळवून देऊ शकतो. म्हणून कायद्याची परीक्षा घेणं मला फार गरजेचं आहे. असं म्हणून आंबेडकर परत आल्यानंतर कायद्याचे पदवीधर होण्यासाठी त्यांनी त्याच शिष्यवृत्तीच्या जोरावरती जातात. कुठं? इंग्लंडला जातात. इंग्लंडला गेल्यानंतर जे मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, जे त्यांनी अपार कष्ट, त्रास, वेदना, आंबेडकरांचं जीवन म्हणजे काय असं साधं सुद्धा जीवन नाही, संघर्षानं भरलेलं जीवन आहे. पावलोपावली त्यांनी संघर्ष अनुभवलेला आहे आंबेडकरांनी. आणि लंडन मधलं सुद्धा जीवन त्यांचं संघर्षमयच आहे. कारण तिथं त्यांना काय खर्च करायला पैसे वगैरे नसतात.
संध्याकाळचं फक्त पिझ्झा खाऊन त्यांनी दिवस रात्रवट लायब्ररीमध्ये वाचन करून तो लंडन मधला आपला कोर्स कम्प्लीट करतात. लंडनमध्येच त्यांचं ते प्रबंध अभ्यास वगैरे बघून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल सायन्स या विश्वविद्यालयानं MSc आणि बॅरिस्टरची पदवी त्यांना ऍट ए टाइम दिलेली. एकाच वेळेला 2 पदव्या तिथं दिलेल्या आहेत. परत ते बघितल्यानंतर परत कोलंबिया युनिव्हर्सिटीनं त्यांना PhD दिलेली आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी इथं आहे, कोलंबिया आमच्या नकाशामध्ये. कोलंबिया युनिव्हर्सिटीनं त्यांना PhD पदवी दिलेली आहे. आणि या सगळ्या पदव्यांचा आंबेडकरांना कुठेही गर्व नव्हता. फक्त त्यांचा ध्यास काय होता, या सगळ्या पदव्यांचा माझ्या समाजासाठी, त्यांची गुलामगिरी, त्यांचे त्रास, त्यांच्या अडचणी, त्यांची संकट दूर करण्यासाठी मी करणार. म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये घटना कसं तळमळ म्हणजे कशी आहे बघा त्यांची. लंडनमधनं ज्यांनी त्यांना ते दिलेलं असते की सचिव ऑर्डर दिलेली असते ती शिष्यवृत्तीची, तो सचिव रिटायर होतोय आणि त्याच्या जागी दुसरा सचिव येतोय. मग त्याचा तुझा कालावधी संपला, तिथून वापस ये म्हणून त्याला लेटर जाते. मग आता हे अर्धवट शिक्षण सोडून कसं वापस यायचं, म्हणून परत वापस येतात आंबेडकर आणि सिडहॅम कॉलेजमध्ये तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी करतात. आणि त्या नोकरीतून पैसे जमवून आणि परत त्या विद्यालयाला अर्ज करतात, माझं शिक्षण अर्धवट आहे आणि आम्ही हे करू शकतोय का. एकदा येऊन आणि परत वापस जातात. म्हणजे ही तळमळ किती बघा. आजच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे चल त्याला कुठलं तिकडं आणि कुठं जाणार, इथंच काय तर आपलं हे करूया नोकरी आणि आम्ही समाधान मानूया. पण आंबेडकर समाधानी मानलेले नाही. आंबेडकरांनी जे शिक्षणाचा ध्यास घेतलेला होता ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केलेले आहेत. परत ते लंडनला जातात आणि उच्च विद्या विभूषित होऊन भारतामध्ये परत येतात. ते भारतामध्ये परत यायच्या अगोदरच शाहू महाराजांचं बहुतेक निधन झालेलं असतंय. ही बातमी आंबेडकरांना फार लागलेली आहे, कारण शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना शिक्षणासाठी मदत केलेली असते. आणखीन एक प्रसंग, अभ्यासाचा ध्यास म्हणजे आपणाला एखाद्या ध्येय गाठायचं असेल तर विद्यार्थ्यांनी हा प्रसंग प्रामुख्याने मनावर बिंबवावा. दिल्लीमधला प्रसंग आहे हा. दिल्लीमध्ये अति थंडी पडलेली असते. दिवसभराच्या कष्टातून, नोकरीवरून, कामधंद्यावरून येऊन दिल्लीकर अगदी गाढ झोपेमध्ये असतात. रात्रीचे 2:30 वाजलेले असतात आणि एक पत्रकार दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरून असं फेरफटका मारत असतोय आणि सगळे दिवे त्यांना बंद झालेले दिसतात. एकच घरामध्ये दिवा लागलेला असतोय. मग त्या पत्रकाराला आश्चर्य वाटतंय, अरे त्यामुळे सगळे लोक झोपलेत आणि दिवा पेटून कोण काय करायलंय, म्हणून जस्ट तो कोण काय करायलंय बघण्यासाठी तो आंबेडकरांच्या खोलीवर जातोय. तर आंबेडकर 2:30 वाजता सुद्धा तितक्या थंडीमध्ये काहीतरी लिहिण्यात मग्न असतात. इतके मग्न असतात की तो पत्रकार येऊन उभा आहे त्यांच्या समोर हे त्यांना भान नसतंय. मग तो पत्रकारच त्यांना हलून विचारतो की हे काय चाललंय म्हणून. तुम्ही सगळे बघितल्यानंतर गाढ झोपेमध्ये आहेत आणि तुम्ही का झोपला नाही. तर तो त्या पत्रकाराला आंबेडकर काय उत्तर देतात, ते झोपलेले आहेत कारण त्यांचा समाज जागृत आहे म्हणून ते झोपलेले आहेत. माझा समाज जागृत करण्यासाठी मला जागा व्हावं लागतंय, म्हणून माझ्या समाजासाठी मी जागा आहे आणि हे जे करतो हे मी समाजासाठीच करतो. हा एक प्रसंग त्यांचा घेण्यासारखा आहे जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे शिकत असतानाच आंबेडकरांनी संघटन मेळे दलितांचे, त्यांना दलित लोक असं सहजासहजी आता संघटन होत नसतंय, त्यांना स्वातंत्र्याची किंमत माहिती नसते. मग कुठलंही संघटन करा, कुठले एवढे जण जमा, म्हणजे ते तेवढेच 4 लोक जमायचे मोजके. मग आंबेडकर येऊन घरी आणि विचार करणार, काय हे आमच्या लोकांना काय झालंय, यांना काय स्वतंत्र हवाय का नको. पण नाराज व्हायचे नाही. एक ना एक दिवस तो दिवस उजाडणार की दलितांच्या म्हणजे ही ती स्वाभिमानाची ज्योत पेटणार एक ना एक दिवस, आणि ते काम मलाच करावं लागणार, असं आंबेडकरांनी स्वतःच्या मनाशी ठरवलेलं होतं आणि ते काम त्यांनी केलेलं आहे.
जाऊन गावोगावी जाऊन दलितांच्या मध्ये म्हणजे चांगलं हे असं त्या देशामध्ये असं आहे, आम्ही सुद्धा आमच्या हक्कासाठी इथं कायद्यानं भांडू शकतो, तसा कायदा आहे म्हणून त्यांनी दलितांच्या बऱ्याच संघटना बांधलेल्या आहेत. आणि फावल्या वेळेमध्ये दलित ते वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं हे त्याच्यामध्ये व्यस्त असतात, ते सोडवण्यासाठी सरस्वती सदन नावाचं काय तर विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी अभ्यास वर्ग चालू करतात. मग ते सगळे लोक ते सवयी हळूहळू त्यांच्या सुटून ते त्या ह्याच्यामध्ये एकत्र येतात दलित लोक. मग तेव्हा त्यांच्यामध्ये ते जाणीव होते की होय आम्ही सुद्धा हक्कासाठी भांडलं पाहिजे आणि आमच्या हक्कासाठी लढणारा हा आमचा एकच आहे, तो म्हणजे बाबासाहेब. ते म्हणजे कोण आहेत? बाबासाहेब आंबेडकर. मग इथून त्यांच्या हे संघर्षाला सुरुवात होते. त्यांनी म्हटलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि जोरदार संघर्ष करा. तुम्ही जोपर्यंत संघर्ष करत नाही तोपर्यंत तुम्ही गुलामीतच खितपत पडणार, हे आंबेडकरांनी आपल्या जनांना सांगितलेलं आहे. माझा एक प्रश्न विचार. हा विचार की. माझा एक असा प्रश्न आहे, एवढे शिकलेले, एवढे पदवी घेतलेले आंबेडकर, त्यांना असं काय हे झालं की त्यांना नंतर राजकारणामध्ये उतरावं लागलं? राजकारण. हा, कारण एवढं शिकून जे त्यांना साध्य करायचं होतं ते साध्य झालं नाही म्हणून उतरले, काय त्याच्यामागे आणि काही कारण असू शकते? त्याच्यामागे कारण दुसरं काय नाही आहे. आता त्यांनी अमेरिकेमधला प्रसंग मी सांगितलो की अनुभवले की त्यांनी कायद्याद्वारे लढा दिला आणि ती घटना दुरुस्ती करून निग्रो लोकांना न्याय दिले, तिथं गुलामगिरी तिथली नष्ट केली. मग आम्ही सुद्धा कायद्याद्वारे हा प्रश्न सोडवता येतोय. कुठला? अस्पृश्यतेचा प्रश्न कायद्याद्वारे सोडवता येतो म्हणून ते काय केले, राजकारणामध्ये नंतर उतरले. आणि राजकारणामध्ये उतरले म्हणजे असं काय ह्याचं राजकारण केले नाहीत त्यांनी, आंबेडकरांनी समाजहिताचं राजकारण केले. त्यांनी फक्त या मागासलेल्या लोकांच्यावर एवढा अन्याय व्हायला त्यांना न्याय द्यावा, त्यांना या जोखंडातूनच मुक्त करावं, एवढंच त्यांची मागणी होती आणि ते त्यांनी पूर्ण करून दाखवलेलं आहे. शेवटी सगळं त्यांच्याच हातात येते की कायदे घटना समितीचे अध्यक्ष एक दलित मुलगा या देशातला होतोय म्हणजे ही आश्चर्यकारक घटना आहे. भरपूर शास्त्र पंडित आणि अभ्यासामध्ये पारंगत मंडळी इथं होती त्यावेळेला, पण तसा माणूस कोण नव्हता त्यावेळेस. प्रश्न आणि प्रसंगी त्यांना मगाशी म्हटलं बजुदाने की त्यांच्या आई वडिलांना जे शिक्षणासाठी एक एक वेळ घरची चूल सुद्धा बंद पडत होती, पण त्यांनी मुलाला आपल्या सांगतात की आमची हाडं ह्या चुलीत घालून जाळतो, खरं तुझं शिक्षण पूर्ण करतो. पण आजच्या पिढीला एवढं सांगायचं आहे की पालक काही पण मुलासाठी करायला तयार आहेत, कुठल्याही प्रकारचा त्याग करायला तयार आहेत. पालक कारखान्याला जातात, ओव्हरटाईम करतात मुलाची फी भरण्यासाठी. मग त्या मुलांना ते आजच्या तरुण पिढीला जाणीव पाहिजे की माझा बाबा एवढं माझ्यासाठी कष्ट करायले, त्या कष्टाचं चीज करण्यासाठी मला सुद्धा आंबेडकरांच्या सारखं धडपड करायला पाहिजे. आणि धडपड केल्यावर सगळं काही मिळतं, हे आंबेडकरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. कष्ट, त्रास, वेदना सहन केल्याशिवाय काहीही मिळणार नाही, विद्या तर मिळणारच नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. आणि आत्मविश्वास अगदी जबरदस्त होता त्यांचा. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की राजकारण हे चांगल्या कामासाठी, समाजहितासाठी, मगाशी समाजहितासाठीच केलेलं आहे राजकारण, होऊ शकतंय. हो. म्हणजे शिकलेली लोक राजकारणाला जर समाजकारणाची जोड मिळाली तर ते उत्तम राजकारण होऊ शकतंय, हे आंबेडकरांनी दाखवून दिले. आणि सुशिक्षित युवकांनी राजकारणामध्ये भाग घ्यावा हे पण सांगितलेलं हो. कारण सुशिक्षितांनीच राजकारणामध्ये भाग घ्यावा, त्यांनी अलिप्त राहू नये, अलिप्त राहायचं नाही. आम्ही काय म्हणतो घाण आहे ती उतरून स्वतः स्वच्छ करायला पाहिजे, त्यासाठी आम्ही त्याच्यात भाग घ्यायला पाहिजे. राज्यसत्ता आणि अर्थसत्ता याच्यावर आपला ताबा पाहिजे आणि आपलं वर्चस्व पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगून दिलं. तरच प्रगतीचं मार्ग आम्ही हे करू शकतो भारत.
बरेच आणखीन त्यांचं म्हणजे आता इथून जो पुढचा प्रवास आहे त्यांचा फक्त सांघिक कार्य, संघटन, इथं परिषद, तिथं संघटन, तिथं हे पत्र काढायचं, इथं जाऊन हे पत्र काढायचं, लोकांच्या मध्ये प्रचंड प्रचार. 5 कोटी काय तर असतात ते नाही इंडियामध्ये त्यावेळेला, त्यावेळेची संख्या होय. त्यावेळेची संख्या, त्यांना मुक्त करायचं. असं बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला आपण वाचन करतो त्यावेळेला 2 घटना खूप प्रमुखांना सांगितल्या जातात. एक चवदार तळ तळ आणि काळाराम मंदिराचा प्रवेश. ह्या घटना काय आहेत आणि काय त्यातून आम्ही समाजानं काय प्रबोधन म्हणजे घेतलं पाहिजे, काय पाहिजे त्याच्यातून, हे विस्तारानं सांगितलं तर बरोबर. ते महाडचं चवदार तळ आहे. मग त्या तळ्यामध्ये दलितांना प्रवेश नव्हता. पाणी प्यायला पाणी प्यायला तर लांबच, त्या तळ्याच्या आजूबाजूला सुद्धा जायचं नाही, त्याला स्पर्श पण करायचं नाही. असं वाचलं होतं की ते कुत्री पाणी पित होती, त्याच्यामध्ये जात होती. खरं त्याचं हे सांगतो. त्या महाडच्या तळ्यात दलितांना न्याय मिळवूनच देणार मी म्हणून ते 14 दिवसाचं तिथं त्याने आंदोलन करतात. तर त्या आंदोलनाला लागणारं पाणी सुद्धा त्यांना देत नाही. त्यावेळेला 40 रुपये टँकर विकत घेऊन त्या आंदोलनकर्त्यांना पाणी पुरवलं जाते. इतके जबरदस्त हे आंबेडकरांच्या मध्ये होते. महानगरपालिकेनं फक्त ते रजिस्टर नोंद असते की ते तळ सगळ्यांना खुलं म्हणून, पण उच्चवर्णीयांची संख्या जास्त असते. ती लोक तिथं जायला घाबरत असतात. पण त्यांच्या समितीमध्ये जे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह झाला त्याच्यात उच्चवर्णीय ब्राह्मण समाज बरेच जण होते. ब्राह्मण समाज पण ह्याच्यात होता. अशी काही मागणी नव्हती ती, पण इतरांना पण त्यांची आलापेष्टा दिसत होती. आणि दुसरं म्हणजे चवदार तळ्यासाठी, त्या सत्याग्रहासाठी रायगडच्या महाड तळ्याचाच उपयोग का केला की माझ्या राजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं बहुजन समाजाला अंधश्रद्धेतून, गुलामगिरीतून, वर्णवर्चस्वातून मुक्त केलं आणि सर्वांना समानतेचा संदेश दिला, त्या माझ्या राजाच्या भूमीतच आणि माझ्या त्या रायगडच्या पायथ्याशीच मी हे आंदोलन करणार आणि माझ्या राजांचे विचार पुढे नेणार, छत्रपती शिवाजी महाराजांचे, आणि इथूनच मी सुरुवात करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची. आम्ही इथूनच सुरुवात करणार आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. कारण तळी तर भरपूर होती महाराष्ट्रामध्ये, पण तिथंच त्यांनी निवड केलेली आहे. हेतू तो बाबासाहेबांचा हेतू माझ्या राजांचं जे कार्य आहे ते मी पुढे नेण्यासाठी माझ्या राजांच्या भूमीतच मी सुरुवात करणार असं त्यांचं मत होतं. काळाराम मंदिरची काय स्टोरी? काळारामची मंदिरचं मी काय वाचलं नाही ते. काळाराम मंदिर तुम्हाला कुणाला माहित असेल तर तुम्ही सांगा. ते बाबासाहेबांचं जे काय आयुष्य आहे ते विद्यार्थ्याने कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे. जर जसं तू मगाशी सांगितलास की बाबा आज थोडं काहीतरी कमी पडलं तर विद्यार्थ्यांचा कल कुठं असतोय की बाबा आता मला काय हे साधं सायकल मिळणार, वह्या पुस्तकं मिळणार, मला जायला यायला त्रास व्हायलाय म्हणून काही पण त्यांच्या म्हणजे अपेक्षा भंग झाला तर लवकर त्याने आत्महत्या हा पर्याय निवडालेत. मग बाबासाहेबांचं चरित्र ऐकल्यानंतर किंवा आमच्या प्रेक्षकांना यातून संदेश काय देण्याचा प्रयत्न असाल म्हणजे तुमचा काय आहे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला की विद्यार्थ्यांना काय याच्यातून घेतलं पाहिजे, बोध काय घेतलं पाहिजे? विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातून भरपूर बोध घेण्यासारखं आहे. एक तर शिक्षण शिकत असताना कुठल्याही अडचणीला आपण सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. मग ती आजकालच्या विद्यार्थ्यांना तर अडचणीच नाही आहेत, पण एखाद्या विद्यार्थ्याला अडचण झाली किंवा तो एखाद्या परीक्षेमध्ये फेल झाला तर त्यानं आत्महत्या करायचं नाही. त्यानं जिद्दीनं दुसऱ्या वेळेला परत अभ्यास करून तो विषय किंवा ती आपली पदवी, आपलं शिक्षण पूर्ण करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर शिक्षणाला असं काय कष्ट लागतात, ते पैसे वगैरे देऊन विकत नाही आहे. आता पुस्तक एक वडील 1000 रुपयाचं बाबा पुस्तक आहे, ते 1000 रुपये घालून हाणून देतील, पण ते पुस्तक आपण वाचलं पाहिजे की त्याच्यातलं ज्ञान इकडं जायला पाहिजे.
1000 रुपयाचं पुस्तक इथं ठेवलं, पटकन ते डोक्यात घ्यायचं काम ते विद्यार्थ्याचं आहे. यासाठी अहोरात्र अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशिवाय काही नाही. असाध्य ते साध्य करीत असाय असं तुका म्हणे अभ्यास. अभ्यासाशिवाय काय नाही. आजच्या तरुणांनी घेण्यासारखं आहे ते. कठीण, फार कठीण परिस्थिती. आजकाल सगळ्या सुविधा आहेत. पावसामध्ये विद्यार्थी भिजत नाहीत. कॉलेजच्या स्पेशल बस सोडलेल्या आहेत. छत्री आहे, रेनकोट आहे, रिक्षा केलेल्या आहेत. आंबेडकरांच्याकडे ह्या सोयी नव्हत्या. दिवा सुद्धा नव्हता. बसण्यासाठी बेंच बेंच आहे. आहेत. बेंच पण आहेत. अगदी विद्यार्थ्यांची पाठ दुखू नये म्हणून. खरं 40 नंतर सुद्धा आंबेडकर खुर्चीवर बसून 18 तास लिखाण करत होते. 18 तास 40 नंतर सुद्धा. लिखाण. हा, 40 नंतर खरं विलायतेत जाऊन बिडी, सिगारेट, दारूचं व्यसन त्यांना लागलेलं नाही. समाजच हे झालेलं आहे, तर त्याला जागृत करणं. त्यांचा प्रत्येक फोटो किंवा त्यांचं प्रत्येक चित्रीकरण आम्ही बघितलंय सूट बूट आणि कोटात असतंय. हा, कपडा प्रिय होता त्यांना सगळ्यापेक्षा आंबेडकरांना. आणि असं एक ठिकाणी वाटलं होतं, एकच त्यांचं ध्येय होतं की मला कमीत कमी निदान कपडे तरी चांगले घालता यावे. कपडा आणि प्रिय त्यातून व्यक्ती. एक दाखवण्याचा एक पण प्रयत्न होता. जर तुम्ही शिकला, व्यवस्थित शिक्षण घेतला, व्यवस्थित विद्या घेतला, तर तुम्ही या पद्धतीचं आयुष्य जगू शकता. म्हणजे हा, साहेबासारखं जगू शकता. जगू शकता. हे होय, खरं आहे की दाखवण्याचा एक प्रयत्न जर होता. तुमचं तरुण वय तुम्ही शिक्षणासाठी त्याग केला तर पुढचं आयुष्य तुम्ही आरामात एका आंबेडकर जसे कोट वगैरे घालून अगदी साहेबासारखं राहणीमान होतं तसं तुम्ही राहू शकता. पण त्या सुरुवात घटनेतनं सांगण्याचा प्रयत्न होता, दाखवण्याचा प्रयत्न होता तो. आमचा. होय. त्या पुस्तकामध्ये बरेच चित्र पण आहे तिथं. आंबेडकर किती म्हणजे हुशार, किती डिग्र्या होत्या त्यांच्याकडं, याच्यामध्ये सगळ्या ह्याचा उलगडा छायाचित्रासकट दिलेला आहे. इथं दलित समाजाचं अधिवेशन घेताना आंबेडकर, परत कोर्टातून ते एव्हिडन्सचे बॅरिस्टर म्हणून ते सादर करतानाचे आंबेडकर दिलेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टरेट दिलेलं त्या वयातला हा फोटो आहे. कोलंबिया विद्यापीठानं यंग असताना. हा, त्यावेळेचा हा फोटो आहे. ठीक आहे. तर धन्यवाद चौगुले सर. आरक्षणाचे जनक आणि दीनदलितांचे कैवारे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आम्हा वाचनालयातील वाचकांना, सभासदांना तुम्ही उलगडून सांगितलं. त्याचबरोबर या उपक्रमाअंतर्गत हजारो लोकांपर्यंत आमचा जो काही जाण्याचा मानस होता, प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून पूर्ण होत आहे. आणि इथून आमच्या वाचनालयातून एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. गेली 50 वर्ष आमचं वाचनालय विद्यादानाचं जे काही काम करतंय, ते विद्यादानाचं काम कोणतंही जातीभेद, पक्षभेद, भाषाभेद, लिंगभेद न करता हे विद्यादानाचं काम सतत 50 वर्ष चालवणारी ही वास्तू, हेच विचार पूर्वी सुद्धा होते, आत्ता सुद्धा आहेत. फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही तुमच्यापर्यंत घर बसल्या हे पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. वाचक इथपर्यंत येईना झालेत, पण त्यांना माहिती हवी आहे. एवढं मोठं पुस्तक तुम्हाला वाचायला किमान 1.5-2 महिने लागतील. यातील सार, मोरल ऑफ द स्टोरी, जसं आपण म्हणतो की बाबा एक घटना वाचल्यानंतर त्यातून आपण काय घेऊ शकतो, बोध काय घेऊ शकतो, तर बोध इथं बसून आमच्या वाचनालयाच्या वाचकांना आणि इथून त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बघणाऱ्या प्रेक्षकांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आमच्या विनायक सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. त्याबद्दल समस्त सभासद, वाचक वर्ग सरांचं धन्यवाद मानतो. आणि त्याच्यासाठी एक थोडं टाळ्या वाजून त्यांचं खरं तर आभार मानतो. पडद्यामागचे संदीपला तर असंच जे काय विद्यादानाचं काम आमच्या वाचनालयाच्या माध्यमातून होत आहे. येत्या दिवसांमध्ये मला या वाचनालयाचा अध्यक्ष या नात्यानं
बाबा इतिहासामध्ये माझी गोडी आहे, मध्ये माझी रुची आहे आणि इतिहासाबद्दल मला थोडंफार जे ज्ञान आहे त्या इतिहासाबद्दल सांगायची विनंती या वाचकाने सभासदांनी केल्यानंतर मी औरंगजेब हे पुस्तक, औरंगजेब या मी म्हणणार महानायकाचं एक चरित्र उलगडून दाखवण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. कारण त्या औरंगजेबचं चरित्र ज्या व्यक्तीनं लिहिलंय ते आमचे बंगालचे जदुनाथ सरकार याने औरंगजेबावरती PhD केली होती. त्यांनी PhD का केली होती आणि औरंगजेबाला महानायक म्हणतोय मी भानात आहे, मला भान आहे त्या गोष्टीचा, मी शुद्धीत आहे. त्या महानायकाचा पराभव मराठ्यांनी कसा केला हे उलगडण्याचा मी येत्या आठवड्यामध्ये प्रयत्न करणार आहे. तर असंच आमच्या वाचनालयाच्या संपर्कात राहा, आमच्या वाचनालयाचं सभासद होण्याचा प्रयत्न करा. किमान आम्ही जे का उपक्रम राबवतोय त्या विचारांचं तुम्ही सर्वदूर पोचावं यासाठी शेअर करा, भरभरून लाईक्स करा. आमच्या वाचनालयाचं तिथूनच त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सभासद होण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.